दापोली मुरुड येथील 2024 सूर्यास्त पर्यटकांनी सरत्या वर्षाला दिला निरोप. दापोली तालुक्यातील मुरुड ब्रिज येथे पर्यटकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळे फुलून गेली आहेत. बुधवारी 1 जानेवारीपासून म्हणजे आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. त्यामुळे 2024 वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहून पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप दिलेला आहे. कुटुंबासह वर्षाचा शेवटचा दिवस आनंदात घालवण्यासाठी कोकणातील जवळपास सर्वच सागर किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. यावेळी मावळतीला जात असलेल्या सूर्यास्तासोबत सरत्या वर्षाच्या चांगल्या आठवणींना उजाला देत व वाईट आठवणींना पुसून टाकत सूर्यदेवाला निरोप देण्यात आला. 31चे औचित्य साधत पर्यटकांनी महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. यावेळी दापोली पोलीस स्टेशनकडून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांची कोकणातील समुद्र ठिकाणी सुरक्षा दलाची नेमणूक करण्यात आलेली होती. याचे कारण म्हणजे 31च्या दिवशी म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देत असताना काही पर्यटन आपल्या जीवाची पर्वा न करता समुद्रामध्ये बिनधास्तपणे जात असतात व आपला जीव गमावून बसतात. अशांना कुठे आला बसण्यासाठी व समुद्र ठिकाणी गाडी फिरवत मोबाईलवरती रील्स बनवत असताना अनेक घटना घडत असतात. यावर आला बसण्याकरता 2024 सरत्या वर्षाला निरोप देत असताना दापोली पोलिसांनी व संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांनी आपली चांगली कामगिरी बजावली आहे. याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांना मनपूर्वक शुभेच्छा. पत्रकार सुदेश तांबे, विद्यावंदना न्यूज, दापोली.